कर शिरी ठेवा, आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा। जय जय श्री शनी देवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनी देवा। परम पूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना हा परमार्थ कसा असावा, प्रापंचिक जीवनातून प्रवास करत असताना पारमार्थिक जीवन कसा असावा। तो पारमार्थिक जीवनातला आनंद द्विगुणित असतो, ज्याच्यासाठी आपण अध्यात्म करत असतो। प्रत्येकाकडे ज्ञान आहे, संपत्ती आहे, निरोगी शरीर आहे, प्रत्येक शरीराचे प्रत्येक पार्ट ईश्वराने व्यवस्थित दिलेला आहे। पण सर्व प्राण्यापेक्षा अधिक बुद्धी मात्र मनुष्य प्राण्यांना ईश्वराने दिलेला आहे। त्याचबरोबर इतर प्राण्यांना विवेक नसतो, पण मनुष्य प्राण्यांना विवेक मात्र दिलेला आहे। आपण प्रपंच करत असतो, पण विवेकाचा वापर करत नाही। आपल्याला हवं तसं, आपल्याला आवडेल तसं, आपल्याला वेळ मिळेल तसे आणि आपल्या सोयीचं, एवढंच नसून धर्मसुद्धा आपल्या सोयीनुसार आपण त्याचे विचार मांडतो, की जेणेकरून स्वतःचं हित साधता यावं असं आपण साधना करत असतो। धर्माने आखून दिलेले, साधू संतांनी पूर्वजांनी ज्या काही गोष्टी आपल्याला आकलन करून दिलेल्या आहेत, ज्ञात करून दिलेले आहेत, ते मात्र सोडतो आणि आपल्या सोयीनुसार आपण धर्म वाकवण्याचा प्रयत्न करतो। आपल्या सोयीनुसार आपण आपले इंद्रियाचे चोंचले सर्व विकारांना जवळ करतो आणि तेच धर्म असं मानून बसतो। मूळ धर्म मात्र आपल्यापासून असं लांब कुठंतरी गेलेला असतो आणि दुःखी होतो आणि एकांत बसलेला असतो। आपण मात्र खोटं धर्म स्वीकारतो, खोटं विचार स्वीकारतो, खोटे विकार स्वीकारतो आणि ते विकार आपल्याला सोयीनुसार, त्यांच्या सोयीनुसार, आपल्या सोयीनुसार आपल्याला थोडंसं अंतर्मनाला आनंद देण्याचा प्रयत्न करतात आणि आनंदाचं बोट दाखवून मात्र आपल्याला दुःखाच्या खाईमध्ये लोटतात। कालांतराने आपल्या लक्षात येतं की हे चुकीचं आहे, आपण जे करतो ते चुकीचं करतो। खरा देव कुठं आहे,
खरा धर्म कुठं आहे हे सगळं नंतर कळतं. पण वेळ निघून गेलेली असते. वेळ निघून गेल्यानंतर मात्र आयुष्यभर आपण दुःखी राहतो. योग्य वेळी योग्य कार्य आपण न केल्याने मात्र आपण प्रायश्चित्त भोगत राहतो. आणि त्या प्रायश्चित्तमध्ये आपला देह सुटतो. आणि देह सुटल्यानंतर परत ते भोगण्यासाठी परत आपल्याला जन्म घेऊन परत यावं लागतं. म्हणजे आपण मुक्त असून सुद्धा मुक्ती मिळवू शकत नाही. पुनरपी जन्म आणि पुनरपी मरण यामध्ये मात्र आपण चक्रामध्ये अडकून राहतो. आता तुम्ही म्हणाल महाराज काहीतरी सांगतात, काहीतरी वेगळ्याच ह्याच्यामध्ये घेऊन चाललेत, असं प्रवचन वेगळ्याच मार्गाने चाललं आहे असं तुमचं थोडंसं समज होऊ शकतो. आपल्याकडे अनेक उत्सव असतात. पहा, आपण नवरात्रीचा उत्सव करतो, गणेश उत्सव करतो, दीपावली साजरा करतो. हे करत असताना आपण गणपतीच्या उत्सवाचं एक उदाहरण घेऊया. गणेश उत्सवाला कधी न एकत्र येणारे मुलं एकत्र येतात. का तर त्यांना उद्योग नसतो. मुलं एकत्र येतात, कुठंतरी पावती पुस्तक छापतात आणि ज्यांचं आपलं पटत नाही त्यांच्याकडे आपण वर्गणी मागायला जातात. नाही दिलं तर बगीन म्हणतात. गल्लीत राहायचं ना, आपल्या आळीत राहायचं आहे ना, मग वर्गणी गोळा करणं, मग त्या वर्गणीचं विद्रूपपणा आणणं. मुळात त्यांचे गुटके खाऊन खाऊन ह्यांना उभं राहता येत नाही आणि 100 मिली पेल्याशिवाय ह्यांना नाचता येत नाही. वर गणपतीची आरती चालली, त्याच्या खाली रम्मी चालतं. रम्मी 3 पत्त्याचा खेळ चालतो. का तर टाइमपास. जेव्हा गणपतीची मिरवणूक चालते ते तर मग विचारूच नका. अरे कुठं चाललाय धर्म, कुठं वाहत चाललाय, माझ्या धर्माला कुठे घेऊन चालला तुम्ही हेही कळत नाही. बाकीच्या गोष्टी तुम्हाला सांगायला नको. एखाद्या चांगल्या घरातल्या मुली आल्या, चांगल्या घरातल्या जर एखाद्या महिला आल्या तर आपण नावं ठेवतो. बा तुमच्या आत्म्यावर छातीवर हात ठेवून सांगा हे खरं आहे ना खोटं आहे सांगा. हे धर्म. डेकोरेशन एवढं करतो एवढं करतो, मात्र आरती म्हणत असताना आरती सुद्धा पाठ नसते. आरती सुद्धा पाठ नसते. आरती कशी म्हणावी कळत नाही. जेव्हा मिरवणूक निघते ना, अंगावर असं राग येतं, खूप राग येतं. जे वयस्कर अनुभवी माणसं आहेत ना त्यांना पाहत नाही. हेच माझं का धर्म असं विचारतात. ते मनाला विचारतात, देवाला विचारतात. नाविलास्तव खिडकीतनं बघतात, दारातनं बघतात. आणि हे पोरं गणपतीच्या मिरवणुकीमध्ये इतके नाचतात, बेफाम होतात की यांची सुद्धा ह्यांना कळत नाही. उतरली की परत पेतात, परत नाचतात, परत उतरली की परत पेतात. का तर पेल्याशिवाय ह्यांना नाचता येत नाही. ही माझी शोकांका, ही माझ्या धर्मातली गोष्ट. गणपतीची मिरवणूक झाल्यानंतर समुद्रात म्हणे, नदीत म्हणे, कुठे तळ्यात विसर्जन करायला जातात. विसर्जन करत असताना ते गणपतीला खाली उतरवत असताना त्याचा हात गेलं का, बोट गेलं का, नख गेलं का, काय तुटलं हे बघत नाहीत. हे काही बघत नाही. फक्त उचलायचं नदीत किंवा कुठंतरी आपण त्याला ते विसर्जन करायचं एवढं डोक्यात असतं. विसर्जन करता करता एका ठिकाणी गणपती तेथेच राहिला. हे पुढे गेला, टाकलेला होता, पेलेला होता. आणि 2 मुलं आत गेले. गणपतीच्या अगोदर आम्ही जातो. आत गेले तर बुडायला लागले.
का तर हातपाय कसे हलवायचं कळत नव्हतं, एवढे प्यालेले होते. तेव्हा गणपती अक्षरशः त्या नदीकाठी, समुद्राकाठी, तळ्याकाठी नाचत होता. तुम्ही म्हणाल अजब सांगताय महाराज, हा गणपती नाचत होता मूर्तीतला, आणि ते दोन मुलं ओरडत होते, वाचवा वाचवा, मला वाचवा. तेव्हा गणपती म्हणाला, मी जेव्हा तुमच्या दारूच्या नशेमध्ये मला बुडवत असता, चुकीच्या मार्गाने बुडवत असता, माझी विधी पूर्ण करत नाही, तुमच्या मनामध्ये भाव नाही, तुम्ही मला बुडवत असताना तुम्ही असंच नाचत होता ना, मला कोण वाचवायला येत होता का? मग आता का तुम्हाला वाचवायला येऊ? आता काय वाचवायला येऊ? असं चुकीच्या मार्गाने तुम्ही प्रपंच करताय, चुकीच्या मार्गाने धर्म वळवण्याचा प्रयत्न करताय, चुकीच्या मार्गाने धर्म तुमच्या मनाला येईल तसं धर्माची व्याख्या करताय. मग तुम्ही बुडत असताना देव माझा कसं उभं राहावं मला सांगा? उभं राहणार नाही, देव उभं राहणार नाही. मग आपण म्हणतो देवाला खूप मोठी देणगी दिली, खूप मोठा दान केला, खूप मोठी साधना केली, आम्ही खूप मोठं असं डेकोरेशन केला, खूप मोठं सजावट केली. अरे सगळं केला, पण तुझ्या भावना मेल्या होत्या. तुझ्या भावना ना दारूला अधीन झाला होता. चुकीच्या मार्गाने माझी मिरवणूक काढली, चुकीच्या मार्गाने माझं स्थापना केली, चुकीच्या मार्गाने माझ्या विधी केल्या. का तर तुमच्या कलेने तुम्ही विधी केल्या, तेव्हा मी माझ्या कलेने तुम्हाला आशीर्वाद देईन, मी माझ्या मार्गाने आशीर्वाद देईन. म्हणून प्रपंच करत असताना परमार्थ असा केला पाहिजे, असा केला पाहिजे, ईश्वर सुद्धा आपल्या दारी आला पाहिजे. लक्षात ठेवा, माझ्या अंगणामध्ये ईश्वर नाचला पाहिजे, अशी भक्ती झाली पाहिजे. लक्षात ठेवा, ईश्वर माझ्या दारी नाचलं पाहिजे, माझ्या देवळामध्ये नाचलं पाहिजे, माझ्या देवाऱ्यावर देव आला पाहिजे, माझ्या मुलाच्या रूपाने देव उत्पन्न झाला पाहिजे, माझ्या मुलीच्या रूपाने देवी उत्पन्न झालं पाहिजे. हे भावना ठेवून तुम्ही भक्ती करा. वरवरची भक्ती देवाला मान्य नाहीये, वरवरची भक्ती देवाला मान्य नाही आहे. तुम्ही भक्ती करताय, पूजा करताय, पारायण करताय. जर समजा एखादी माऊली शिवलीला अमृताचं पारायण करत असेल, शिवलीला अमृताचं पारायण करता करता तिला तिच्या मुद्द्याचं आठवण झालं. मूळ काय म्हणतो आपण, मूळ व्यसनाचं आठवण झालं. सरळ सांगून टाकतो, मूळ व्यसनाचं आठवण झालं. मिश्रीचा डबा जवळ नाही, ती पारायण करते. जर मिश्री घासणारी शेजारनी जर दारात उभं राहिली तर तुम्ही काय करणार? पारायण गेलं तिकडे म्हणणार, लगेच झाकून ठेवणार, काढ ग डबा म्हणणार. काय म्हणणार? काढ ग डबा. वाईज दातले सळसळ करायला लागलेत, वाईज लई तोंडाला लाळ सुटली माझ्या, म्हणणार का नाही? ही तुमची भक्ती, हा तुमचा धर्म. एक मनुष्य कोळशाच्या पोत्यात हात घातला, त्याचा हात काळं झालं आणि ते कोळशाच्या हाताचे काळं त्याच्या कपड्याला लागलं. कपडे पांढरे शुभ्र होते. त्याला राग आला, राग. तो म्हणाला, ह्या काळ्या कोळशामुळे माझे कपडे काळे झाले. आता तो निर्णय घेतला, ह्या कोळशालाच आपण पांढरं करूया, कोळशाचा रंगच बदलून टाकूया. हाय चमत्कारी असेल माझ्यासारखा एखादा आडगा. नाही, तुमच्यावर घेतला तर तुम्हाला राग येईल. मग त्यांनी कोळसा घेतला, एक दगड घेतला, मोठा कोळसा, आणि घासायला लागला. आता पांढरं होईल, आता पांढरं होईल, आता पांढरं होईल, आता पांढरं होईल, नुसतं घासत राहिला. 2-4 दिवस गेले, कोळसं पोत्यातलं संपत आलं, पण ते का पांढरं होईल का? नाही होणार. मग एक सज्जन माणूस त्या मार्गाने जात होता. त्याने विचारला, अरे तू काय करतोस हे? नाही म्हणलं, ह्या कोळशामुळं माझे पांढरे कपडे काळे झाले, माझा हात काळे झाले, ह्याला मी पांढरं केल्याशिवाय सोडणार नाही.
तेव्हा तो सज्जन माणूस म्हणाला, अरे ह्याचं कलर बदलायचा असेल तर हा मार्ग नाही आहे, ह्याचं कलर बदलायचा असेल तर हा मार्ग नाही आहे. मग काय मार्ग आहे? मग त्यांनी सांगितला, विस्तू पेटवला, ते विस्तूवर कोळसा घातला, निखारा घातला, तो कोळशाला मूळ मुद्द्यावर घेऊन गेला. कोळसा लाल झाला. कोळसा कसा झाला? लाल झाला. काळ्याचा पांढरा होऊ शकतो का? लाल झाला. बाबांना तुम्ही प्रपंच करत असताना सर्व आयुष्यभर काळे राहताय. मूळ जे तुमचं मूळ कलर आहे ना, मूळ मुद्द्यावर तुम्ही धर्मावर आला तर तुमचं सुद्धा विचार बदलू शकतात. लक्षात ठेवा, विचार बदलला की नशीब बदलेल, नशीब बदलला की सगळं बदलून जाईल. लक्षात ठेवा. स्वतःची मानसिकता बदला ना, स्वतःच्या दुर्गुणाचं गाठोडं बांधा, आग्नीत टाका, तेव्हाच तुम्ही बदलू शकता, नाही तर बदलू शकत नाही. बदलू शकत नाही. हे छोटे छोटे उदाहरणं देण्याचा उद्देश एवढाच आहे. तुम्ही प्रापंचिक मनुष्य आहात. प्रापंचिक जीवनामध्ये प्रत्येकांना एक प्रेम असतो, एक आवड असते, एक अपेक्षा असते. पण अपेक्षा सगळ्यांच्या ईश्वर पूर्ण करणारा असतो, पण मार्ग वेगळा असतो. योग्य मार्गाने आपण जात नाही, म्हणून अपेक्षा पूर्ण होऊन सुद्धा आपण निस्तेज असतो आणि निखारी असतो आणि विखारी असतो. योग्य मार्गाने तुम्ही प्रवास करा. देह देवळात चित्त पायतनात, देह देवळात चित्त पायतनात. इथं बसल असला तरी तुम्ही तुमच्या घरात सगळं डोकावून तुमचं निम्म मन तरी तिकडं आहे. माझा नवरा माझ्या पर्समध्ये तर हात घालत नसेल, माझं का कपाटात तर हात घालत नसेल, माझी बायको कुठं कपाट तर उघडत नसेल, माझं मोबाईल तर ते चॅटिंग बघत नसेल. हे लक्ष सगळं तुमचं तिथं आहे. मग मला सांगा, इथं बसून तुम्हाला देव पावणार आहे का? नाही पावणार, कदापि नाही, पावणार नाही. एक 3 मित्र होते. 3 मित्र एकाच ऑफिसमध्ये एकाच रूममध्ये बसून काम करत होते आणि एकाच इमारतीमध्ये राहायला होते. एकाच इमारतीमध्ये राहायला होते. रोज वेगळ्या वेगळ्या गाडीनं जायचे, एका ठिकाणी पार्क करायचं आणि घरी यायचं आणि घरनं निघाले की ऑफिस. त्यांना इतर जग काय माहीत नव्हतं. मग एक दिवशी ऑफिसमधनं घरी आले. घरी आल्यानंतर गाडी पार्क केली. गाडी पार्क केल्यानंतर लिफ्टजवळ गेले. त्यांचं घर होतं 90व्या माळावर. कितव्या? 90व्या माळावर. 89च्या नंतर 90 येतो, त्या माळावर त्यांचं तिघांचंही घर होतं. लिफ्टजवळ आले. तिथं लिहिलं होतं, लाईट नसल्यामुळे लिफ्ट बंद आहे. लाईट नसल्यामुळे लिफ्ट बंद आहे. मग आता तिघही विचार केले, आता वर तर गेला पाहिजे, आपल्याला जाणं गरजेचं आहे. मग आता एवढं लांब जायचं कसं? ह्या लोकांना ऑफिसमध्ये बसणं, गाडीत बसणं, गाडीतनं उतरणं आणि लिफ्टनं जाणं आणि घरात बसणं मोबाईल खेळत. तोपर्यंत डबा येतो, जेवण येतो. ते जेवण कोण देतं हेही माहीत नाही, काय देतं हेही माहीत नाही. एवढं प्रेम त्या मोबाईलवर आहे. शेवटी तिघांना तर जाणं गरजेचं आहे. मग तिघांनी ठरवलं की आता 90 माळा आहेत, प्रत्येकाने 30 माळापर्यंत गोष्ट सांगायची. प्रत्येकाने काय सांगायची? गोष्ट सांगायची. आणि त्या गोष्टीत 30 माळा झाल्या की त्यांनी गोष्ट थांबवायची, दुसऱ्याने गोष्टीला सुरुवात करायची. 60 माळा झाल्यानंतर तिसऱ्याने गोष्टीला सुरुवात करायची. केली सुरुवात, निघाले. गोष्ट सांगता सांगता 40 माळे झाले. त्याचं का गोष्ट संपलं नाही. मग बरं वाटलं त्यांना. मग दुसऱ्याने गोष्ट सुरुवात केली. दुसऱ्याने 40 माळ्यापर्यंत गोष्ट संपलीच नाही. मग तिसऱ्याने आठवण करून दिली, अरे बाबा राहिले 10 माळे. म्हणलं आता मी गोष्ट काय सांगणार तुम्हाला? मग ते दोघंही म्हणले, नाही नाही गोष्ट सांगितलं पाहिजे. नाही नाही माझी गोष्ट पूर्ण होणार नाही, मी सांगणार नाही. नाही नाही सांगितलंच पाहिजे. ते म्हणता म्हणता 5 माळे गेले, राहिले 5 माळे.
मग तिसरा म्हणाला, गोष्ट सांगतो पण चांगली गोष्ट आहे, आपण आपल्या नादात आलो पण आपली रूमची चावी आपल्या गाडीत राहिली. आपण सगळे इथे बसलात, तुमची चावी सगळं कुठं राहिली? प्रपंचात राहिली. तुमची चावी कुणाच्या पर्समध्ये राहिली, कुणाच्या मिसरीमध्ये राहिली, कुणाच्या बाटलीमध्ये राहिली. अरे याच्यात तुमचं मन राहिला. मन म्हणजे चावी आहे. हे सगळं तिथं गुंतून राहिलं आहे. चावी अजून परत खाली जायचं कसं? आता गेलंच पाहिजे. जर तुमची चावी जर गाडीत राहिली असेल, प्रपंचात राहिली असेल, तर तुम्हाला पुन्हा जन्म घ्यावं लागेल का नाही? मग पुन्हा जन्म घ्यायचा नसेल तर प्रपंच करून परमार्थ असा करा, परमार्थ असा करा की परत आपल्याला वापस फिरता कामा नये. लक्षात ठेवा.